शिवप्रेमी शिरगावचा आणि स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवलाय तो जय बजरंग मानिवलीनं। चला फिल्डिंग सेट करा। दोन्ही टीमला सूचना आहे, वेळ आपल्याकडे आहे ती 5:15 झालेली आहेत। आई बापांच्या पायावर डोकं, बाकी जगाशी राहा रोक ठोक, अगदी नाही असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक। सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे। दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देत असतील। आदरणीय राकेशदादा बिराड यांचं देखील इथे आगमन झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। दोनही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट बोथ द टीम्स, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट। अंतिम फेरीकडे आपण जातोय। या स्पर्धेचा अंतिम सामना, त्याला सुरुवात आपण करतोय। 5 4 3 2 1 and now let's play। अंतिम फेरीच्या सामन्याला आपण सुरुवात करतोय। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे दर्शन आणि सचिन चोरगे। पाठीमागच्या सामन्यामध्ये नाट्यमय नृत्य ते आपण पाहिलं, अगदी फायनल मध्ये एंटर झालेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित, जय बजरंग मानिवली आणि शिवप्रेमी शिरगाव 32 संघांमधून हे दोन संघ खूप चांगले क्रिकेट खेळलेत आणि फायनलच्या मंचावरती राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल डाऊन द लेग। इथे आपण पाहतोय हा बॉल वाईड आलाय, अवांतर धाव आणि जी शक्यता इथे आपण पाहिलं दीप सरांनी वर्तवली ती मला देखील जाणवली ॲज अ क्रिकेटर। आणि आपण पाहतो डाऊन द लेग हा बॉल आहे, वाईड बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये। दर्शन आपण पाहतोय, दर्शन शिंदे आणि सचिन चोरगे ही थोडी मैदानावरती आहे। पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय बॉलला आणि बॉल गोल झालाय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे। इट्स मॅक्सिमम दर्शन शिंदे यांच्या बॅट मधून वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक सिक्सर। शालेय साहित्याचं वाटप, त्यासोबत आपण पाहिलं बस्कर दप्तर तिथे होतं, चप्पल होती आणि त्या छोट्या चमूंचं देखील विशेष इथे आपण स्वागत केलं, त्यांचं कौतुक केलं आणि एक पाऊल क्रांतीकडे आपण आज टाकले या स्पर्धेमधून। त्याचा सर्वांना मनोमन आनंद असणार आहे। एक वेगळी संकल्पना, स्तुत्य उपकरण आपण पाहतो इथे, प्ले अँड मिस डॉट बॉल, एक स्तुत्य उपक्रम आपण पाहिलाय। 7 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आहे, फलंदाजीसाठी दर्शन शिंदे आणि सचिन चोरगे ही जोडी मैदानावरती आहे। 7 धावा धावपलकावरती। राईट आर्म ओव्हर द विकेट, सफल झाले। इथे आपण पाहतोय डाऊन द लेग खेळताना फलंदाज बाद झालेत। सफल तर खूप झाले परंतु सफल झालेत गोलंदाज विकेट मिळवण्यामध्ये। दर्शन शिंदे नाव बॅक टू द पवेलियन, बिग ब्लो फॉर टीम शिवप्रेमी शिरगाव। थँक्यू। रमेश धस साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस जमा झाले आणि ते मिळवलंय गोलंदाज रोहित यांनी, रोहित धुमाळ यांनी ते बक्षीस इथे मिळवलेलं आहे। मानेरे गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय श्रीमान महेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार जर कोणी ठोकले तर त्यासाठी आपण पाहतोय बोकड असणार आहे आणि आज सुवर्ण संधी आहे। 7 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। हाफ ट्रॅकर हा बॉल होता, ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि बॅक टू बॅक सफलता मिळवतात। त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज रोहित धुमाळ, विकेट, फलंदाज बाद।
वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण आपले सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण सर्वजण या व्यवस्थापन कमिटीसाठी आदरणीय आहात. आपल्या सर्वांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. खानिवरे, जांभुर्डे आणि बाजूला डोंगर नावे गावातील जर कोणी ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय उद्योजक मानिवली अक्काजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. विकेट हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहित धुमाळ यांच्याकडे आणि 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे जर विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर. ओ, इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होता. हा बॉल डॉट असेल आणि महेशजी भोईर उद्योजक मानेरेगाव उद्योजक आणि समाजसेवक आहेत महेशजी भोईर, त्यांच्या माध्यमातून जर कोणी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले तर संध्याकाळी आपण पाहतोय बोखड खाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि ऑलरेडी कोंबडे आपण पाहतोय आयोजन समितीने दिलेले आहेत. जी टीम ज्या टीम क्वालिफाय झाल्यात त्या सर्वांना कोंबडे दिलेत आयोजन समितीच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे प्लेड ऑन. 1 मोर विकेट. 1 ब्रिक्स 2, 2 ब्रिक्स 3. विकेटचा सिलसिला मैदानावरती थांबायला तयार नाहीये. 3 सफलता इथे मिळवल्यात गोलंदाज रोहित धुमाळ यांनी. तिसरा फलंदाज प्लेड ऑन. पहिला बॉल बॅट वरती लागला आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. 2 फर्निचर आणि त्यांचा वेगवेगळा आवाज, परंतु एक आवाज फलंदाजांसाठी खूप वाईट आहे. विकेट आली आहे. फलंदाज बाद. रोहित धुमाळ यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सात धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती चंदू दाखल झालेत. 3 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. मेगा फायनल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज इथे या मैदानावरती पाहायला मिळते. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती प्रेक्षकांची आज तुडुंब गर्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे आणि तिथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. सचिन सोरगे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवरती चंदू. आता फार उशीर लावू नका. फार एंडनं गोलंदाज तयार झालेत. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. सचिन चोरगे यांची खेळी संपुष्टात आली आहे. बिग ब्लो. अनदर बिग ब्लो आपण पाहतो या ठिकाणी. आणखी एक विकेट गमावली आहे शिवप्रेमी शिरगाव संघाने. फलंदाज बाद. आदरणीय श्रीमान महेशजी भोईर उद्योजक समाजसेवक मानेरेगाव आणि त्यांचं इथे आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 6 षटकार जर कुठल्याही खेळाडूने मारले तरी त्यांच्यासाठी बोकड इथे मिळणार आहे. ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. परंतु बॉल खेळायचा होता लॉंग ऑन रिजनला. बॉल गेला लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि सचिन चोरगे यांची खूप महत्वाची विकेट इथे मिळवली आहे. चंदू यांनी पहिल्याच बॉलवरती सफलता इथे मिळवली आहे. फलंदाज बाद. चला चंदू थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानावरती तुषार दाखल झालेत.
एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार कुठल्याही फलंदाजाने लगावले तर दिलीप दस साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. इथे आपण पाहतोय स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा प्राप्त होतील. विकेट हॅट्रिक आणि मेडन ओव्हर साठी आपण पाहतोय सागरदादा धस यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. वन मोर फलंदाज आपण पाहतोय इथे कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट आली आहे. तुषार चोरगे आता माघारी परततील. दबाव आपण पाहतोय अंतिम फेरीच्या सामन्याचा. शिवप्रेमी शिरगाव संघ पाठीमागची मॅच सर कुठे होती आणली त्यांनी, परंतु इथे एकामागून एक धक्के त्यांना दिलेत. जय बजरंग मानिवली संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. विकेट फलंदाज बाद. पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चंदू देखील 2 सफलता त्यांनी मिळवलेल्या आहेत. 2 धावा खर्च केल्यात. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात शिवप्रेमी शिरगाव संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे लाईन मिस केली. फलंदाज बॅट स्विंग तर खूप वेगात झालं मोहन यांचं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. मनोवैज्ञानिक दबाव तर दोनही संघांवरती होता, परंतु इथे दाद दिली पाहिजे जय बजरंग मानिवली संघाची. मानिवली संघाने टॉस जिंकला आणि खूप धाडसी निर्णय या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी ते करतायत. इथे देखील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. मोहन यांच्या बॅट मधून पॉवरफुल फटका आणि हा संघर्षाचा शंखनाद निर्माण करणारा षटकार आलाय. फलंदाज मोहन यांच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका जागा बनवून खेळलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. हे हुईना बात, मौके पे लगा है, ये बहुत बड़ा छक्का. पंधरा धावा धावपलकावरती. 9 होत्या, त्याच्यामध्ये 6 ऍड झाल्यात, 15 झाल्या. 15 धावा धावपलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे 2. मोहन यांच्यासाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा सी बॉल, हिट बॉल वाला क्रिकेट, परंतु बॉल हवेत उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षकाने तिथे चूक केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या 2 धावा देखील सेकंड इनिंग मध्ये महाग पडू शकतात. हा खेळ क्रिकेटचा आहे. टायटॅनिक वरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. माणसाला डोंगराने कधीच ठेस लागत नाही, ठेस तुम्हाला छोट्या दगडानेच लागते. चुका महागात पडतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावपलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मोहन इथे आपण पाहतोय हा डाव सावरण्याचा प्रयत्न ते करतायत. फक्त डाव सावरत नाही तर डावाला फिनिशिंग टच देण्याचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. 1 मिनिट फक्त. 60 सेकंद तुमच्याकडे. 60 सेकंदामध्ये तुम्ही बाहेर पण आले पाहिजेत.
कट करण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला, परंतु बॉलच्या लाईनच्या जवळपास देखील फलंदाज पोहोचले नाहीयेत. डॉट बॉल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाज मुकेश बॉलिंग ट्रॅक वरती. 17 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल इथे आपण पाहतोय हवेमध्ये. बॉल लिडिंग एज. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. फोर व्हीलर कुणाची आहे त्यांना विनंती आहे, आपण आपली चावी घेऊन जायची आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम फटका आहे. फुल टॉस बॉल होता आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय हा स्लॉक स्विचचा फटका. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. 21 लॉस ऑफ द 6 विकेट. इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. लिडिंग एज लागले हवेमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या पुन्हा एकदा खाली पोहोचलेत. आणखी एकदा सेफ हँड. झेल टिपलाय. विकेट. फलंदाज बाद. परंतु गोलंदाजी देखील त्यांची चांगली आहे. इथे लो स्कोरिंग जरी मॅच झाली तरी या मॅच मध्ये मजा येईल यामध्ये शंका नाहीये. परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक आहे आणि त्यावरती 2 मोठे फटके सुटतील. ओ फुलर लेनचा बॉल. जोरदार अपील पंचांकडे. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. 1 मोर ब्लो फॉर टीम शिवप्रेमी सिरगाव. विकेट. इथे अंतिम बॉल वरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड परंतु बॉल गेला आउट ऑफ द पार्क. या डावाला फिनिशिंग टच दिलेत आपण पाहतोय. फलंदाज मुकुंद यांनी ठोकलाय षटकार. हर्षद यांनी षटकार ठोकलाय आणि 6 धावेंनी इथे मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. 27 लॉस ऑफ द 8 विकेट. 28 धावेंचं लक्ष्य इथे असेल मानिवली संघासमोर.
जय बजरंग मानिवली संघाला 28 धावांची आवश्यकता. 18 बॉल 28 धावा. या डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम केलं फलंदाज हर्षद यांनी. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. आकाश वारगडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये इथे जमा झालेले आहेत. अठरा बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 28 धावा. इथे मात्र आम्ही आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. माऊली लाईव्ह इव्हेंट त्यांचे मनापासून आभार. आमचे ऑफिशियल पंच त्यांचे मनापासून आभार. त्याच्यामध्ये मयूर मार्के सर, मंदार राणे सर त्यांचे आभार. या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आदरणीय दीपवीर बिराडे सर त्यांच्या मनापासून आभार. मला इथे त्यांनी संधी दिली त्यासाठी त्यांच्या मनापासून मी ऋण व्यक्त करतो. आकाश वारगडे यांच्याकडून मानिवलीच्या फलंदाजाने जर लगातारचे 3 षटकार मारले तरी देखील 500 रुपयाचे बक्षीस इथे असणार आहे. आणि बक्षीस इथे जमा आहे. आकाश वारगडेने एटीएम खुलं केलंय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे विनंती आहे. लक्ष इथे 28 धावांचं आहे. लगातार ते 3 षटकार आले तर आदरणीय श्रीमान बालचंद्रजी बिराडे साहेब यांच्या माध्यमातून देखील मानिवली संघाच्या फलंदाजांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैरात केली जाते. कदाचित जांभुर्डे आणि खानिवरे जर असती नॉकआउटमध्ये तर आणखी मजा आली असती, आणखी बक्षीस आली असती. परंतु हरकत नाही, स्पर्धा तुमची सक्सेस झाली आहे हे मला इथं सांगावंसं वाटतं. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये खरं तर खूप मजा आली. आमचे स्कोरर मित्र बदलले गेले. सर्व स्कोरर त्यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य आम्हाला केलं. कारण बॅकबोन ऑफ द कॉमेंटेटर ते देखील असतात. त्या व्यतिरिक्त आपण लाईव्ह जे करतात त्यांचं देखील कौतुक केलं. पंच, स्कोरर, कॉमेंटेटर आणि आणखी काही एजन्सीज इथं तुमच्यासोबत जोडल्या गेले असतील त्या सर्वांचे मनापासून आभार. गेली 2-3 दिवस खरं तर वडापाववाले होते, काही फ्रुट्सवाले होते. त्यांनी पे सर्व्हिस दिली परंतु सर्व्हिस दिली ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. मैदान तुम्ही मेंटेन केलं, ज्यांनी मैदान बनवलं त्यांच्या मनापासून आभार. कारण या सर्वांचा कुठेतरी आपण पाहतो पडद्यामागचे कलाकार असतात आणि त्यांचं देखील योगदान त्या स्पर्धेमध्ये असतं. त्या सर्वांचा आभार. ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेला भरभरून बक्षिसं दिली त्या सर्व पाहुण्यांचे देखील मनापासून आभार आम्ही मानतोय. आणि AB रॉयल्स आपण पाहतोय यांनी ज्या स्पर्धेचं आयोजन केलंय. सागरदादा धस, स्वराज चायनीज कॉर्नरचे मालक, सचिनदादा बिराडे उपसरपंच, आकाशजी बिराडे, दीपकजी कोठावले, चंद्रकांतजी बिराडे, हनुमानजी दिघे, भावेशजी कोठावले, अक्षयजी तरे, दिनेश कालन, प्रणय मार्के, नयन मार्के, देव मार्के, पवन गडगे, रोहन मार्के, नितेश बिराडे, आविष्कार भोपी, आर्यन बिराडे, भावेश खुने, देविदास मार्के, भावेश महेंद्र राणे, कल्पेश भोईर, विशू धस, सुजित खुने, करण धस, चिकू धस आणि प्रणित पोसाटे. सर्वांचे मनापासून आभार. आणि कुणाचं नाव जर चुकून राहिलं असेल त्यांचे देखील मनापासून आभार. कारण आज बक्षीस, आज पगाराचा दिवस आहे. तुमची सर्वांची नावं घेणं देखील गरजेचं आहे. AB रॉयल्स सर्वांचे आभार. आणि आता जाऊयात आपण मॅचकडे. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 28 धावा. हे लक्ष जरी सोपं वाटत असेल तरी तितकं सोपं लक्ष नाही आहे. इथे या क्षणाला आपण पाहतोय वातावरणामधली जी हवा आहे ती विरळ झाली आहे. कारण दिवसाकडून आपण संध्याकाळकडे वाटचाल केली आहे. 18 बॉल आणि 28 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने आपण पाहतोय इथे धावांचा श्रीगणेश केला जाईल. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. हलक्या हाताने आपण पाहतोय बॉलला दिशा देत आहे. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बोथ बॅटर. बोथ बॅटर आर मार्क ऑफ विथ सिंगल. 2 धावा धावपलकावरती.
पहिल्या षटकासाठी मी कॉमेंट्री करेल, परंतु मला करणं योग्य वाटत नाही. दीप सर, तुम्ही पुढच्या 2 ओव्हर कराव्यात ही माझी इच्छा आहे. आदरणीय श्रीमान देविदासजी मार्के साहेब यांचं इथे आगमन झालंय आणि शिवसेनाचे ते आपण पाहतोय शाखा खजिनदार आहेत या विभागाचे, त्यांचं इथे आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. एका धावेची प्राप्ती झाली आहे. सूर्यकुमार सारखा फटका खेळले होते आणि तिथे त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त झाला नाही आहे. फलंदाज नाखुश आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे लक्ष आहे 28 धावेंचं. धावफलकावरती धावा आहेत 3. 25 बॉल 15 धावेंची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये मी सांगितलं नाही, मॅच जरी लो स्कोरिंग तुम्हाला वाटत असेल तरी देखील 15 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता. ही मॅच लो स्कोरिंग जरी वाटत असेल तरी देखील या मॅचमध्ये मजा येईल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आपण पाहतोय उलट्या बॅटने इथे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. दुधारी शस्त्र आहे. तिथे जर लागली बॅट तर मोठी धावसंख्या, नाही लागली तर डॉट बॉल. 14 बॉल 25 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. बॅकफुटला गेलेत यावेळेस. स्क्वेअरकडचा फटका गॅप मध्ये आपण पाहतोय. गली आणि पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकाच धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अजूनही 13 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता आहे. मी सांगितलं मॅच लो स्कोरिंग जरी वाटत असेल तरी हे लक्ष आता कठीण आहे. 13 बॉल आणि 24 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. फलंदाज सफल झाले. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी मला वाटतं फेटाळली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 4. 12 बॉल मध्ये 24 धावेंची आवश्यकता आहे. आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर दीपवीर बिराडे सरांना मी आमंत्रित करतोय. आणि त्या अगोदर एक सूचना आहे की स्टंप कोणताही संघ जिंकला तरी त्यांनी स्टंप उचलायचे नाहीयेत. स्टंप जर उचलले तर तुमच्या 20% बक्षिसामधून कपात केले जातील, कारण पुढची देखील स्पर्धा आहे आयोजकांकडे आणि त्या स्पर्धेसाठी स्टंप आवश्यक आहेत. एखाद्या संघाने जर उचलले तर त्यांना 20% बक्षिसामधून कपात केली जाईल. याची नोंद संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. आणि आता मायक्रोफोनवरती दीपवीर बिराडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद तुषार शिंदे सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. एबी रॉयल जांभोडे अजित विरोधात हिराजी गोमाजी पाटील चषकाचं 3रं पर्व महाअंतिम सामना सध्या आपल्या समोर रंगतोय. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती 14 विद्या 64 कलेस अधिपती दाताबाबा गणराया ज्यांच्या पदस्पर्शाने बलभूमी पावन झाली. त्याद्य हुतात्मे बाई कोतवाल, त्याचबरोबर हुतात्मे हिराजी गोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. दुसरा षटकाचा खेळ सुरू. फटका फसला. मिसामिंग. फिल्डर पोहोचू शकले नाही. प्रयत्न चांगला होता. सेकंडचा कॉल आहे. थ्रो चुकीच्या एंडला आला. त्याच कारणास्तव सहजरित्या 2 धावा सध्या प्राप्त होताना आपण बघत आहोत. 2 धावेसोबत धावसंख्या दाखल एकूण अंकी झाले 6. छोटेखानी 28 धावेचं टार्गेट आहे. मात्र पहिल्या षटकात ॲज युजली आज संपूर्ण दिवसामध्ये ज्याची प्रभावशाली कामगिरी आपण पाहिली आहे, दर्शन शिंदे त्याने इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे. अवघ्या 4 धावा त्यानं पहिल्या षटकात खर्च केला. सेकंडवर तुषार चोरगे पहिल्या बॉलवरती त्याच्या अंगेस 2 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू तर आता विजयासाठी आवश्यकता 22 धावेची. हू विल ओन द चॅम्पियन. सामना जिंकेल कोण, महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होईल कोण, त्यासाठी आता ही 2 षटकं फार इम्पॉर्टंट आहेत दोन्ही टीम करता. फुल लेन सॉफ्ट हँडली ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. एक सिंगल. सेकंडचा कॉल चालवला होता, मात्र बॅकअप चांगला आलेला आहे. सिंगल धाव फक्त मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. 10 चेंडू 21 धावा. हे समीकरण अजून या मॅचमध्ये बॅलन्स. ऑनलाईन व्ह्युअर्स माऊली लाईव्ह इव्हेंट्सच्या ऑफिशियल वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील आपण खोरात वेलकम. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याच दे यासी जोला टेनिस बॉल क्रिकेट जगताचा हा भव्य दिव्य 16 उपभोगण्यासाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. संध्याकाळचं शांत वातावरण, त्यात रंगणारा हा मेगा फायनलचा सामना. 10 बॉल आवश्यकता 21 धावेची.
कमी गतीनं टाकलेला बॉल अपील आउट झालं, अपील स्ट्रॉंग झालंय. मात्र ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसर यांची अधिकृत मान्यता आली नाही. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं जो स्टार्ट अपेक्षित होता, गोलंदाजांनी पहिल्या सत्रात भरदार कामगिरी केल्यानंतर टीम जय बजरंग मानिवलीला तो मिळाला नाही. स्कोर सध्या 7-9 बॉल 21 धावेची आवश्यकता. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त वेस्ट ऑफ बाईट साठी रिव्ह्यू आहे. अदरवाइज फक्त ऑफिशियल रिव्ह्यू यूज केला जाऊ शकतो. चंदू गोंदली ऑनफिल्ड अंपायर, लास्ट अँड फायनल. सलगच्या 3 षटकारांसाठी उद्योजक तथा समाजसेवक या स्पर्धेचे आपले आधारस्तंभ बालचंद्रदादा बिराडे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलगच्या 6 बॉल 6 षटकारासाठी मानेरगावचे उद्योजक महेशजी भोईर यांच्या वतीनं बकरा. फिल्डिंग सेट करावी लागेल चंदू गोंदली अँड ऑल टीम. चंदू गोंदली थोडं कोऑपरेट करा. ऑफिशियल सिग्नल विल बी अ लास्ट. आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. फायनली हा डॉट बॉल आहे. धावा संख्या 7, 9 चेंडू 21 धावेची आवश्यकता. ऑफिशियल सिग्नल विल बी अ फायनल अँड लास्ट. क्रिकेटमध्ये ऑफिशियलचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, सूचना लक्षात असू द्या. 9 चेंडू 21 धावा. हा ट्रॅकर पूल केला, गॅप मध्ये खेळतायत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉस ओव्हर द रोप, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन गोल्लेनं सध्या रोषणाई दाफलकावरती टाकली आहे. दाफलकाला दिलासा देणारा हा दिलखेच चौकार. अतिथींना विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हायचं आहे. धावा चौकाराच्या साह्यानं 11, 8 चेंडू 17 धावेची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन. सामना इथनं अजूनही खुला आहे, कारण मागच्या सेमीफायनलमध्ये काय थरारमय नाट्य अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं होतं, ज्या ठिकाणी श्री गणेश जयगाव विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव अशी लढत होती. मात्र हा सामना मेगा फायनलचा आहे, अंतिम सामना आहे, महामुकाबला. तास कारणास्तव एक वेगळा दबाव, एक वेगळं दडपण दोन्ही टीमवरती. 8 बॉल 17. लाईन आता खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसर सिग्नल, इट इज वाईड. एक अतिरिक्त एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या अंकित झाली ती 19. 8 बॉल 16 धावा हे समीकरण. हे 2 बॉल आता निर्णायक आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फुलटॉस ड्राइव्ह केला समोर. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित झालेत. वैभव सोकांडे एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल सुरू होता, मात्र नकार दिलेला आहे. चंदू गोंदलीनं आली ती फक्त एक सिंगल धाव्याच्या सोबतीनं संघ पुढे सरकलाय. जय बजरंग मानिवली टीमची टोटल आहे धाफलकावरती 13. 7 बॉल आता बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयाचं समीकरण आपण बघत आहोत. त्या ठिकाणी 15 धावेचं. 15 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 7 बॉल. स्पीडअप अपेक्षित आहे. सतीश, मयूर, सचिन मेजर अँड ऑल टीम थोडी घाई करा, आपण अधिक सबळ घेऊ नका. प्रेक्षकांची चारही बाजूला गर्दी सध्या आपण बघत आहोत. नेहमीच क्रीडा रसिकांची गर्दी या क्रीडा नगरीमध्ये होत असते. ऑन साइडला पॉवर बॅक फटका खेचला आणि बॉल पोचला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामन्यामध्ये संघर्ष अजूनही सोडला नाहीये हे दाखवून दिलंय. चंदू गोंदलीनं बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायगर अभी जिंदा है मेरे बॉस, ठोकलाय षटकार. अध्यक्ष शिवसेना शाखा जांभुर्डे देवीदासजी मार्के यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. जयदादा दस यांच्या वतीनं आयवा जेलसाठी 100 रुपये. जर आयवा जेल आपण एका हातानं पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं महेशजी भोईर यांच्या वतीनं ही आयवा जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. 400 रुपये कमवण्याची संधी प्रेक्षकांना देखील आता निर्माण झाली आहे, मात्र पडद्याच्या बाहेर तो जेल तुम्हाला पकडावा लागेल. एका ताने आयवा जेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. जयदादा दस उद्योजक तथा समाजसेवक जांभरुडे यांच्या वतीने सध्या अनाउन्स होत आहे. पडद्यावरती जे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे बाजूला जा. आपण
6 चेंडू 9 धावा. अंतिम सामना देखील सध्या रंगतोय. अंतिम सामन्यामध्ये देखील चुरस, अंतिम सामन्यामध्ये देखील संघर्ष जो सर्व प्रेक्षकांना अपेक्षित आहे. पडद्यावरती ज्या प्रेक्षकांनी पाय दिलाय त्यांना विनंती आहे आपण बाजूला व्हायचं. थँक्यू. सहा चेंडू 9 धावा. अंतिम जेतेपदाचा मान पटकावणार कोर गोलंदाजीसाठी वैभव सोकांडे. पहिला बॉल स्टेप आउट झाले. बॅटची बाहेरचे कडा बॉल थर्डमॅनला मार्गस्थ होतं. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित आहेत. मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 20 धावा. अंतिम 5 बॉल आणि अंतिम 5 बॉलमध्ये विजयासाठी आता आवश्यकता 8 धावेची. पाच बॉल 8 धावेची आवश्यकता. वेळ जास्त घेतात शिवप्रेमी शिरगाव. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. एका हातानं जर झेल पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी तर 300 रुपयाचा कॅश प्राइज. उद्योजक तथा समाजसेवक जयदादा दस यांच्या वतीनं दोन्ही हाताने झेल पकडला तर 100. त्याचबरोबर महेशजी भोईर मानेरेगाव यांच्या वतीने देखील 100. 5 चेंडू 8. आतली कडा बॉल मागे फालेगला बेदून निघून चाललाय. फिल्डरचं समर्पण बघा, फिल्डरचा संघर्ष बघा. दुसरी धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नॉस्ट्रॅकर एंडला. सेफ आहे की तो आउट आहे त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ती ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांनी. टेक्निकल टीमकडे आपल्याला जावं लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट या सामन्यात आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहिलं जाईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थोडे स्लाइड ऑन झाल्यानंतर पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये रोशन गोल्ले सुखरूप परतले की नाही त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची विचारणा करण्यात आलेली आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. देव मार्के यांच्या वतीनं या बॉलवर जर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जगदीशजी मार्के उदयजी दलवी यांच्या वतीनं आयवा झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. शिवाबी गेटिंग रेडी. टोटल 900 रुपयाचा कॅश प्राइज आयवा जेलसाठी. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता नॉस्ट्राकर एंडला रोशन गुल्लेचा. बॅट्समन इज आउट. फलंदाज धावची धाबाद. रोशन गोले माघारी परतताना पाहायला मिळतील. सामना अंतिम 4 चेंडूवरती. आवश्यकता 4 चेंडूत विजयासाठी आता असेल ती 7 धावेची. 4 बॉल्स अँड रिक्वायर्ड 7 फॉर विक्टरी. स्टॅकर एंडला चंदू गोंदली. लाईन इथे पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. फुल लेंथ होता ऑफ स्टंपच्या बाहेर. वेगवान चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे चंदू गोंदलीचा. या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल आतापर्यंत चांगली कामगिरी आपण पाहिली चंदू गोंदलीची. परंतु मॅच अजूनही बॅलन्स. संधी दोन्ही टीमला. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल आवश्यकता 7 धावेची. स्टंप कुठल्याही संघाने नेऊ नका ही सूचना ऑलरेडी आम्ही केलेली आहे. अदरवाईज आपल्या विजय रकमेतून 10% रक्कम कपात केली जाईल ही सूचना देखील आपण लक्षात घ्या. 3 चेंडू 7 धावा. 3 बॉल 7. स्टॅकर एंडला चंदू गोंदली. फुल लेन ड्राईव्ह केला समोर. वेगवान ऑन ड्राईव्ह. दर्शन शिंदे बॅकअप साठी उपस्थित झालेत. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नकार आलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी आता झालेली आहे. नॉस्ट्राकर एंडला चंदू गोंदलीची विकेट धोक्यात आहे की तो सुरक्षित आहे त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ती ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांनी. पाहिलं जाईल एक्झॅक्टली सेकंडचा कॉल. चंदू थोडे फंबल झाले होते
तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्यांचा सुरू होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नात मात्र ते या निर्णायक सामन्यात आता बाद आहेत की सुरक्षित आहेत त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. आणि सध्याच्या घडीला टेक्निकल टीममध्ये आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो. बॉल आवश्यकता 6 धावेची बॅटिंगसाठी रोहित धुमाल ज्याला आपल्या बॅट मधून आता कमाल दे धमाल कामगिरी करावी लागेल. 2 बॉलचा गोलंदाज तयार वैभव सोकांडे. अक्रॉस द लाईन पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडूची संध्या झाली आहे सांगता डॉट बॉलची समाप्ती. सामना अंतिम चेंडूवरती. असं वाटलं होतं 28 धावेचं लक्ष्य सहजरित्या सर केलं जाईल मात्र कंबर गोलंदाजांनी कसली दुसऱ्या षटकात आणि सध्या अंतिम षटकात या सामन्यात छाप सोडली आहे ती वैभव सोकांडेनं. 1 बॉल आवश्यकता 6 धावेची. शेवटचा सामना इतका थरारक होईल अंतिम बॉलवरती सामना जाईल ज्या ठिकाणी गोल्डन षटकाराची आवश्यकता असेल. खरं तर अशी कल्पना आपल्याला कुणालाच नव्हती. एक बॉल 6 रनची आवश्यकता. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. अभी नाही तो कभी नाही. डू ऑर डाय करो या मरो. महेशजी बोर यांच्या वतीने आयवा जेलसाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज. फक्त तो जेल एका हाताने पकडला जावा. 1 बॉल 6 मॅच विनिंग सिक्सर आला तर देव मार्के यांच्या वतीने 500. 1 बॉल 6 फुल टॉस आणि फुल टॉस वरती फटका फसला. जेल बाद. रोहित धुमाल आउट. शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकलाय शिवप्रेमी शिरगावनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज.